तर माझं नाव आहे सुरभी निकम आणि मी सरांची लास्ट इयर म्हणजेच 2024ची पास आउट स्टुडंट आहे. तर सरांनी मला तुम्हा सगळ्यांना गायडन्ससाठी इथे बोलवले आणि माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी इथे आली आहे. सो सगळ्यात आधी मी जे सरांनी मला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली त्यासाठी मी सरांचं सगळ्यात आधी खूप आभार मानते. आणि आपण सुरू करूयात ते स्टार्टिंग 12thच्या वर्षापासून. तर स्टार्टिंगला आपल्याला सगळे आपले जे नातेवाईक असतात किंवा फ्रेंड्स असतात, आपले पॅरेंट्स असतात, तर आपल्याला काय सांगतात की 12वीचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे, की म्हणजे 12वी हा तुमच्या आयुष्यातला किंवा करिअरच्या मागचा एक टर्निंग पॉईंट असतो. तर मी असं नाही म्हणणार की ते चुकीचं बोलतात किंवा बरोबर बोलतात, पण हां, 12वीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की जे तुम्ही 12वीच्या ह्या एका इयरमध्ये एक्सपिरियन्स करता ते तुमची पुढची करिअरची पार्ट डिसाईड करतं. सो बेसिकली जर तुम्ही आत्ताच एक छान कॉन्फिडन्स गेन केला, तुमच्यामध्ये चांगला अभ्यास केला, तर तुम्हाला ही तुमच्या एका पुढच्या आयुष्याच्या जर्नीची स्टार्टिंग आहे. सो जर विचार करा तुमची जर स्टार्टिंगच छान झाली की तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला, तर तुमची पुढची जर्नी किती छान असेल. सो ही 12thचा जो आपण इयर बोलतो, हां इम्पॉर्टंट आहे, पण जर तुम्ही ते बर्डन घेऊन केलं ना की म्हणजे नाही 12thचं इयर आहे, खूपच त्याचं अति हे केलं, तर तुम्हाला ते अवघड जाईल की मार्क्स तुम्हाला थोडेफार त्यामध्ये फरक पडेल. कारण की बघा, कोणतीही गोष्ट तुम्ही जर बर्डन घेऊन केली आणि तुम्हाला आवडतंय अशा ह्याने केली, तर त्याच्या दोघांच्या रिझल्ट्समध्ये ना खूप फरक असतो. कारण की 12thमध्ये कसं असतं की जे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर तुमचा फोकस असतो. आणि जर तुम्ही बर्डनमुळे तुमचा फोकस लूज होत असेल, तुम्ही कॉन्सन्ट्रेटच करू नाही शकला, तर तुमचा रिझल्ट ऑब्व्हियसली थोडाफार म्हणजे ब्रेक होणारच आहे. तुम्हाला थोडंफार खाली आलेला दिसेल तुमचा रिझल्ट. सो हां, आपल्या सगळ्यांना असतं बर्डन की बाबा चांगले मार्क्स पाहिजे, चांगलं पर्सेंटाईल पाहिजे, पण ह्याच्यासाठी जर तुम्ही ही पूर्ण जर्नी एन्जॉय करत अभ्यास केलात ना, तर खूप छान तुमचे रिझल्टसुद्धा येतील आणि तुम्हाला टेन्शन येणार नाही, तुमची मेंटल हेल्थसुद्धा खूप छान राहील. सो जर त्याच्या पुढे बघितलं तर आपले घरचे आपल्याला म्हणजे 10th पर्यंत तर बोलतात की 10th पर्यंत अभ्यास कर, नंतर तर काही लाईफ सेट आहे. त्याच्यानंतर बोलतात 12thपर्यंत अभ्यास कर, नंतर मग मजा आहे, चांगलं कॉलेज भेटली. पण खरं सांगू तर सर सुद्धा सांगतात की खरं तुमची जी लाईफची जर्नी आहे ना, ती 10th नंतर सुरू होते. कारण की बघा, 10thच्या आधी तर आपल्याला एक लिमिटेड सिलेबस असतो. आपल्याला माहीत असतं की एवढा अभ्यास करायचा आहे, झालं. आपल्याला जास्त काही म्हणजे त्यावरती विचार नाही करायला लागत. पण जसं आपण 11th-12thमध्ये येतो, आपल्यामध्ये थोडीशी मॅच्युरिटी येते. आपल्याला समजतं की बाहेरच्या जगामध्ये किती मोठी कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला स्वतःला अजून किती डेव्हलप केलं पाहिजे, राईट. सो जेव्हा तुम्ही 11th मध्ये येता, तुमचे 10thचे मार्क तर ऑब्व्हियसली छान असतात. सो तुम्ही 11th मध्ये येता, तुमची एक नवीन जर्नीला स्टार्ट होते. पण जेव्हा तुम्ही ती स्टार्ट करता, थोडंसं बर्डन असतं की बाबा आपल्याला हे जमेल का. आता मी जेव्हा आले होते 11th-12thमध्ये, तेव्हा मी बघितलं की CS आपण 10thमध्ये तर सगळ्यांना 90+ असतात, लाईक ऑलमोस्ट मुलांना. पण जेव्हा मी 11th मध्ये आले तेव्हा मला समजलं की 12th नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना आपल्याला 99+ पर्सेंटाईल लागतात. सो कुठेतरी स्टार्टिंगला तो एक सेल्फ डाऊट येतो की बाबा आपल्याला हे जमेल का. सो तो सेल्फ डाऊट येतो, हा प्रत्येकाला येतो, त्यामध्ये आपण काही करू नाही शकत. पण आपण त्याला ओव्हरकम करून एक कॉन्फिडन्स गेन केला पाहिजे. कारण की जर तुमची, मी जसं आधी बोललो, स्टार्टिंगला जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स आला ना, तुम्ही पूर्ण जर्नी खूप छान प्रकारे त्याची ती जर्नी एन्जॉय करू शकता आणि बर्डन न घेता तुम्ही एक चांगला रिझल्ट आणू शकता. सो आणि खूप जण मला विचारतात की म्हणजे मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन काय होतं. तर मला असं वाटतं दुसऱ्याने इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन देण्यापेक्षा जे तुमच्या स्वतःमध्ये असतं ना, की सेल्फ मोटिवेशन म्हणतो आपण, ते खूप महत्त्वाचं असतं. कारण हे बघा, दुसरा माणूस आपल्याला देणार, मोटिवेशन देणार आपल्याला, आपण थोडा वेळ मोटिवेट होणार की हां बाबा मी करणार आहे वगैरे, पण नंतर पुढे जाऊन ते कन्सिस्टन्सी राहतेच असं नसतं. सो जे सेल्फ मोटिवेशन असतं ना आपल्यातून, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि मी जसं बोलले ना की ही जर्नी खूप महत्त्वाची आहे आणि मेन जे सेल्फ मोटिवेशनचा जो सोर्स आहे ना, ती म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. की तुम्ही जेव्हा 11th-12thमध्ये थोडंसं मॅच्युअर व्हायला लागता आणि आपली जनरेशन तर आता आपण म्हणतो जेनझी लोक आहे ना आपण, सो आपल्या लोकांना जरा जास्त मॅच्युअर आहे आपल्या आधीच्या जनरेशनपेक्षा, की त्यांच्या वेळेस 11th-12thमध्ये एवढं माहीत नव्हतं त्यांना की कसे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काय फील्ड्स आहेत. पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे, आपल्याला सोर्सेस माहिती आहेत, आपल्याकडे इंटरनेट आहे. सो आपल्याला माहिती आहे की
जेईमध्ये आता आपल्याला माहिती की किती कॉम्पिटिशन असते, इवन CET सुद्धा. सो आपण एक विचार करतो की बाबा आपल्याला जमेल का, मग आपण त्या सेल्फ डाऊटमध्ये राहतो. सो तो सेल्फ डाऊट ना स्वतःमध्ये कधीच ठेवायचं नाही. आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं बोलायला गेलं तर आता आपल्यामधले बरेच जण हॉस्टेलला इथे राहतात. सो तुम्ही म्हणजे इवन हॉस्टेलची मुलं आणि जे आपण इथे राहतो ती सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आई वडील आपल्या विश्वासावर, त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून आपल्याला इथे पाठवतात. सो इवन त्यांचा सरांवरती विश्वास आहे, ते आपल्यावरती एवढा विश्वास दाखवतात. सर आपले सगळे फॅकल्टीज आपल्यासाठी एवढं करतात. सो आपलं एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपण एक चांगला रिझल्ट त्यांना दिला पाहिजे, राईट. सो आता आपले पॅरेंट्स, जसं मी हॉस्टेलच्या मुलांचं बोललं, हॉस्टेलच्या पॅरेंट्सचं जे मुलं आहेत त्यांचं कसं असतं की ते त्यांच्या घराचं जे 10 वर्ष ते तिथे शाळेमध्ये काढले त्यांनी, ते सोडून ते इकडे एकटे राहायला येतात. सो खूप मेजर चेंज असतो त्यांना इथे. म्हणजे रमायला खूप वेळ लागतो, पण रमत असताना त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ते डिस्ट्रॅक्ट नाही झाले पाहिजे कुठे. कारण की आपल्याकडे आता आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपले पॅरेंट्स असतात आपल्यासोबत. सो ते आपल्याला थोडंफार कंट्रोलमध्ये ठेवतात, पण इथे आल्यावरती आपण फ्री बर्ड असतो. जे आहे ते आपल्या हातात असतं, आपल्याला कंट्रोल करायला लागतं. सो इथे म्हणजे मी माझे बरेच फ्रेंड्सला बघितले की जे येतात हॉस्टेलमध्ये राहतात. 2 टाईप्सचे जे असतात मुलं, की एक असतात की जे येतात पण ते स्वतःवरती कंट्रोलच करू शकत नाहीत, ते डिस्ट्रॅक्ट होतात, मग ते अभ्यासात कमी पडतात आणि मग शेवटी रिझल्ट लागल्यावर बोलायचं अरे मी तेव्हा करायला पाहिजे होतं, घरच्यांना अजून मार्क्स पाहिजे. पण दुसऱ्या टाईपची जी मुलं आहेत ना, त्यांना जाणीव असते की आपल्या घरच्यांनी आपल्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी टाकली आहे आणि आपण त्याची जाण ठेवून इथे आलो आहे. सो आपण त्यांचा विश्वास तोडला नाही पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तोडलेला विश्वास परत येत नाही. सो पॅरेंट्सनी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवून तुम्हाला सरांच्या विश्वासावर सुद्धा इथे पाठवलं आहे. सो तुम्ही त्याची जाण राखली पाहिजे आणि छान अभ्यास करून त्यांना रिझल्ट सुद्धा दिला पाहिजे. आता मुव्हिंग टुवर्ड्स की आपण 12th इयर कसं असतं त्याच्याकडे जाऊया फोकसमध्ये. सो 12th इयरच्या स्टार्टिंगला मी सांगते की स्टार्टिंगला सगळेच मोटिवेटेड असतात की नाही काय झालं तरी मी ॲटलिस्ट 95+ तरी आणणारच. इवन बोर्ड्समध्ये पण आपल्याला असं वाटतं की हां मी करणार. पण नंतर जर का ती तुमची कन्सिस्टन्सी राहिली नाही, तुम्ही म्हणजे डिस्ट्रॅक्ट झालात थोडक्यात कुठे, तर ते थोडंसं तुमचं कमी पडतं, तुमचा जो होप आहे तो सुद्धा कमी पडतो. सो मी तुम्हाला सांगेन की स्टार्टिंगला जसं सर सांगतायत ना तसंच शेवटपर्यंत कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आले तुमच्या प्रिपरेशनमध्ये, इवन तुम्हाला मेंटली काही प्रॉब्लेम आला की म्हणजे तुमचं मन रमत नाही किंवा तुम्हाला ह्याचं समजत नाही एखादी कन्सेप्ट, ती तुम्ही सरांना फ्रँकली सांगा. कारण की सर तर तुम्हाला असं बोलणार नाही की हां मग काय झालं तुला समजत नाही मी काय करू, बिलकुल नाही. म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केले, सर खूप छान प्रकारे सगळ्यांना सपोर्ट करतात आणि आपण सगळे खरंच खूप लकी आहोत की आपल्याला महेश सरांसारखा टीचर भेटलेत आणि ते खरंच आपल्याला खूप छान सपोर्ट करतील. सो माझ्यापेक्षा चांगलं तर ते तुम्हाला सांगतील की ही सगळी जर्नी कशी छान असते. म्हणजे जर का हे बघा, जर तुम्ही एखादी प्रोसेस किंवा एखादी जर्नी स्टार्ट केली, पण जर तुम्हाला कोणतरी सारखं बोलतंय की हे कर ते कर, इव्हन आता तुम्ही घरातली कामं बघा, तुम्ही जर ती स्वतःहून करताय तर त्यात वेगळं असतं आणि जर घरच्यांनी जबरदस्ती करून ते करायला लावलं तर तुमचं अजिबात मूड होत नाही ते करायला. तसंच ही एक जर्नी आहे. तुम्ही आता 12वीचं वर्ष तुम्ही हे जे गेलं ना ते तुम्ही परत नाही एक्सपिरियन्स करू शकत, राईट. सो तुम्हाला ही जर्नी एन्जॉय करत अभ्यास करायचा आहे सो दॅट की तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात हे तुमचं पूर्ण वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. आणि अभ्यासाचं म्हणाल तर अभ्यासासाठी आपल्याकडे सगळे टीचर्स आहेत. आता जर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायला गेलं तर मला बोर्ड्समध्ये 90.50% आहेत. आणि जर मी फिजिक्सचं मी जर थोडंसं तुम्हाला टिप्स देईन फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सबद्दल, की फिजिक्समध्ये डेरिवेशन्स आहेत, आपल्या डेफिनेशन्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्या आपले जे न्यूमरिकल्स असतात. बोर्डला जर तुम्हाला चांगला स्कोर पाहिजे फिजिक्समध्ये तर सॉल्ड न्यूमरिकल्स खूप महत्त्वाचे आहेत आणि जे आपले एक्सरसाइजचे आहेत तेवढेच करून जा. पण आता कसं झालं आहे की आता मी जसं तुम्हाला म्हणलं की कॉम्पिटिशन वाढली आणि असं गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की मुलं जास्त करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवरती हे करत आहेत आणि बोर्ड्सवरती त्यांचं दुर्लक्ष होतं आहे. सो आता गेल्या वर्षीपर्यंत मी जे PYQ सॉल्व्ह केले होते ना त्याच्यामध्ये कसं होतं की आपले सॉल्ड एक्झाम्पल्स म्हणा, न्यूमरिकल्स म्हणा, सगळे आहे तसे बोर्डमध्ये यायचे. मी CETचं नाही म्हणत आहे, बट बोर्डमध्ये तर आहे तसे यायचे. पण आता यावर्षीपासून कसं झालं की थोडेफार नंबर्समध्ये चेंज झाले किंवा थोडंसं ट्विस्टेड टाईपमध्ये ते टाकायला लागले की जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, फक्त तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो. आणि हे तुमचं कधी होईल की तुम्ही जेव्हा थरली त्या टेक्स्टबुक थ्रू जाल तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस होईल त्या सगळ्या सम्सची, त्या सगळ्या न्यूमरिकल्सची.
कुठला क्वेश्चन आला तर तुम्ही काहीच त्याला करू नाही शकणार. तुम्ही जेवढं पाठ केलं तेवढंच तुम्ही लिहिणार. तर फिजिक्समध्ये तर डेरिव्हेशन्स, हाय डेफिनेशन्स, न्यूमरिकल्स मी बोललो तसं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सरांचं तर सर जे गाईड करतात तेच तुम्ही सुद्धा फॉलो करा, कारण मी सुद्धा ते फॉलो केलं होतं आणि खरंच मला त्याचा खूप म्हणजे फायदा झाला. एक्झाममध्ये आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. आता आपल्या क्लासचं जे खासियत आहे ती अशी नाही आहे की फक्त शिकवणार, तर सर आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स गेन करून देतात की हां मी हे करू शकतो, मी हे करू शकते, सो दॅट की आपल्याला एक्झामच्या वेळेस जास्त गोंधळासारखं होत नाही. आपल्याला माहीत असतं की आपण हे केलेलं आहे आणि हेच आता आलं आहे, सो आपण जस्ट लिहितो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे की टेस्ट कधीही मिस करू नका. भलेही तुम्हाला कमी मार्क्स येत असतील बट टेस्ट आर द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण जर तुम्ही ॲनालिसिस नाही केलं ना स्वतःला की तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या ट्रॅकवर आहात, तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत पोहोचलाय, तर त्याचा काही उपयोग नाही की तुम्ही कितीही हार्डवर्क करा. जर तुम्ही स्वतःला ॲनालिसिस करत नसाल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही आहे. सो अगेन मुव्हिंग ऑन टू केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये तर म्हणजे सर तर मस्तच घेतात आपलं, पण केमिस्ट्रीमध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की टेक्स्टबुक आहे, इवन फॉर बोर्ड्स आणि फॉर CT. आता CTमध्ये तर खूप सोपं आहे तर केमिस्ट्री. तुम्हाला फक्त लाईन टू लाईन क्वेश्चन छापलेले असतात. जर का तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तर न्यूमरिकल्स असतात, पण जी आपली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे जसं की ग्रुप 17-18 आलं, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, परत जो शेवटचा ग्रीन केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे त्यामधले बहुतांश क्वेश्चन्स ना आहेत तसे म्हणजे छापलेले असतात. अक्षरशः ती लाईन तिथे छापलेली असते आणि मध्ये एक फिलिंग द ब्लँक असतं काइंड ऑफ, किंवा क्वेश्चन टाईपमध्ये ते विचारलेलं असतं. तर हा तुम्ही क्वेश्चनच्या टाईपसाठी तयारी कशी करणार, तर तुम्हाला ते टेक्स्टबुकमधूनच केलं पाहिजे. हां ऑब्व्हियसली आपल्याकडे वेगळ्या बुक्स आहेत जसं की स्कोर बुस्टर आहे, टार्गेट आहे, पण जे कोर आहे ना, जे रूट आहे ते आपले टेक्स्टबुकमध्ये. सो केमिस्ट्रीसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे टेक्स्टबुक. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये म्हणजे जे स्टार्टिंगचे चॅप्टर्स आहेत सोल्युशन, त्याच्यामध्ये तर सगळं महत्त्वाचं आहे की आपले फॉर्म्युला झाले. त्यानंतर लॉज तर खूप इम्पॉर्टंट आहेत बोर्डसाठी. इवन फॉर्म्युलासुद्धा आता ट्विस्टेड फॉर्ममध्ये विचारतात, सो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की ग्रुप 17-18 आला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आलं, परत ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, पॉलिमो केमिस्ट्री पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लर्निंग आणि तुमची जी लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी आहे ना ती तुम्ही वाढवली पाहिजे. आणि ह्यासाठी तुम्ही रिवाईज म्हणजे सारखं सारखं ते वाचलं पाहिजे. काय तुम्ही आत्ता वाचायला आणि डायरेक्ट परीक्षेच्या आदल्या दिवशी बुक उघडा तर त्याचा काहीच उपयोग नाही, राईट. सो तुम्ही ते आत्तापासून स्टार्ट करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा की ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. सो केमिस्ट्री माझ्यामध्ये तर खूप इझी आहे जर तुम्ही मन लावून केलात आणि सुरुवातीपासून केलात तर. सो नेक्स्ट मॅथ्समध्ये तर मला बोर्ड्समध्ये 100/100 मार्क्स होते तर त्याच्याबद्दल मी टिप देईन की फॉर्म्युलाज खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जो आपला चॅप्टर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बरीच मुलं तो स्किप करतात. इवन इंटिग्रेशन तो इतका इम्पॉर्टंट आहे, पण काही मुलं इम्पॉर्टंट चॅप्टर्सच अवघड आहे म्हणून ते स्किप करतात. सो ते आपल्याला नाही करायचं, कारण की हे असे चॅप्टर्स आहेत ना जे तुमचा स्कोअर इतका छान बूस्ट करतात की नाही, की म्हणजे तुम्ही एकदा तुम्हाला त्याची कन्सेप्ट समजली ना की तुम्ही त्या कन्सेप्टवरती बेस्ट कोणत्याही टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो फॉर्म्युलाज तर मी म्हणेन तुम्ही थरली करा आणि तुमचे ते सगळे पाठवायचे, म्हणजे कधीही विचारलं तरी आलं पाहिजे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला का नाही मला माहीत नाही, पण मी त्याच्यामध्ये माझी 3R टेक्निक सांगितली आहे. सो 3R म्हणजे काय असतं की रिराईट, रिसाईट आणि रिटर्न. सो रिराईट म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं तसं की तुम्ही सारखं लिहा. आता हां खूप सारे फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडे, सो शक्य नाही की तुम्ही प्रत्येक दिवशी रोज तेच फॉर्म्युले लिहाल. पण ठरवा की आज मी एवढ्या चॅप्टरचे फॉर्म्युले लिहीन, उद्या एवढ्या चॅप्टरचे, परवा परत तसंच राऊंड तसं कंटिन्यू करा. आणि एकदाच लिहू नका, जोपर्यंत तुमचे ते मनात बसत नाही तोपर्यंत 5 टाइम्स लिहा. नंतर हळूहळू ते कमी करा आणि नंतर तुम्हाला एकदा ते यायला लागलं की मग एक टाइम तुम्ही रोज लिहू शकता. आणि नेक्स्ट रिसाईट म्हणजे काय की तुम्हाला फक्त लिहून उपयोग नाही, राईट. तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे. आता आपण ब्रेक घ्यायला जातो, बाहेर जातो, किंवा आपण इतर काही आपला जो मोकळा टाईम असतो ना त्याच्यामध्ये आपण वेगळे विचार करतो, त्याच्याऐवजी आपण मॅथ्सचे फॉर्म्युलेज रिवाईज करावं. पण मी असंही नाही म्हणणार की तुमच्या फ्री टाईममध्ये पण तुम्ही हे करा, कारण मी स्वतः त्यातून गेले त्यामुळे मला माहिती आहे की ब्रेकचं महत्त्व खूप आहे. आपण एवढा अभ्यास करून घरी जातो, सो घरी किंवा रूमवर जातो किंवा आपण ब्रेक घेतो तेव्हा आपल्याला पूर्ण आपलं माइंडमधून सगळा अभ्यास बाजूला गेलेला पाहिजे असतो. बट हां कुठेतरी आपण जर जास्त ब्रेक घेत असू तर तो ब्रेक तुम्ही
कमी करा आणि त्या राहिलेल्या वेळेमध्ये हे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते रिवाईज करा. रिवाईज करा म्हणजे लिहा असं नाही, पण तुम्ही जे लिहिलंय ते तुम्ही आठवा, तुमच्या डोळ्यांसमोर ते आणा की तुम्ही काय लिहिलंय, आणि ते फॉर्म्युलेज की तुमचे म्हणजे विसरणार नाही तुम्ही. तुम्ही आत्ता लिहिले आणि नंतर परत खूप दिवसांनी डायरेक्ट सम सोडवताना बघाल तर तुम्हाला जरासा प्रॉब्लेम होईल, राईट. सो तुम्ही ते रिवाईज करत राहा. आणि लास्ट जे आहे रिलर्न, म्हणजे खूप महत्त्वाची हा जो पॉईंट आहे ना खूप महत्त्वाचा आहे. हा बऱ्याच जणांना असं वाटतं रिलर्न म्हणजे आपण जे विसरलोय तेच आपण परत लर्न करायचं, असं अजिबात नाही आहे. सो आता मी जसं तुम्हाला म्हटलं ना की कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, त्यामुळे CET सेल किंवा इवन JEE सुद्धा आपल्या क्वेश्चन्स आस्किंग जी टेक्निक असते ती खूप बदलली. आतापर्यंत म्हणजे 4-5 वर्षापूर्वीपर्यंत खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स यायचे की फॉर्म्युला आहे, थोडेफार ट्विस्टेड यायचे. बट आता जे येतात ते जरा जास्त कॉम्प्लिकेटेड नाही म्हणणार मी, पण जरा जास्त त्याच्यामध्ये आपल्याला डोकं लावायला लागतं. आणि जे JEE बेस्ट आपण बोलतो ना की त्या लेवलचे टेस्ट लागले, ते त्या लेवलचे नाही आहेत, पण थोडे जास्त विचार करायला लावतात आपल्याला. आणि ते जर तुम्हाला यायला पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली प्रॅक्टिस तुमची महत्त्वाची आहे, आणि त्यासाठी ही रिलर्नची टिप आहे. सो रिलर्न म्हणजे काय की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सम सोडवताना तेव्हा तुम्ही खूप साऱ्या टाईप्सच्या म्हणजे संपर्कात येतात की एकच सम असतं पण ते खूप साऱ्या टाईप्सनी विचारलेलं असतं तुम्हाला, राईट. सो असं नसतं, असं म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही एकच फॉर्म्युलाचं तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करणार, असं नसतं. तर एकच फॉर्म्युला तो तुम्हाला कुठेतरी वेगळ्या स्टेपमध्ये तो मधूनच यूज करायला लागू शकतो, किंवा तुम्हाला ते प्रॅक्टिस नाही आहे की बाबा मी हे सम सोडवतोय किंवा सोडवते, तर ह्या स्टेप नंतर जर मी ही स्टेप केली तर हा एक फॉर्म्युला तयार होतोय आणि त्याच्या पुढे ते सम अजून सिम्प्लिफाय होत जाते. तर तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे. आणि रिलर्निंग म्हणजे हेच की तुम्हाला इम्प्लिमेंटेशन ऑफ फॉर्म्युलाज यायला पाहिजे. नुसतं लर्न करून किंवा ते लक्षात असून काही उपयोग नाही. एक्झाम वेळेस किंवा पेपर सोडवताना जर तुम्हाला समजलंच नाही की इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे किंवा ह्यांनी कोणत्या टेक्निकली आपल्याला क्वेश्चन विचारलाय, तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे जर तुम्हाला तिथे फॉर्म्युलाच यूज करता आला नाही. सो रिलर्निंगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची प्रॅक्टिस. तुम्ही एखाद्या कन्सेप्टच्या रिलेटेड असे क्वेश्चन सिलेक्ट करा, सॉल्व्ह करा जे स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहेत, थोडेसे ट्विस्टेडमध्ये आहेत. बट आधी तुम्ही जरासं इझी लेवलपासून स्टार्ट करा सो दॅट की तुमचा एक कॉन्फिडन्स येईल. आणि नंतर मग तुम्ही जे काही आपण म्हणतो JEE लेवलचे टाईप्स ते आता PYQमध्ये तर तुम्हाला आपोआप भेटतीलच, ते तुम्ही सॉल्व्ह करा. ह्यानी तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो. आता बघा आपण जे मॅथ्स बोलतो ना, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की CETमध्ये आता होतं कसं की आपण म्हणतो JEE लेवल आहे, पण ॲक्च्युली ना जर आपण शांतपणे बसून ते सॉल्व्ह केलं ना तर आपल्याला ते सुटतात समज. पण CETमध्ये प्रॉब्लेम काय असतो की आधी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री सोडवलेलं असतं. एकतर काही वेळेस आपल्याला त्याचा लोड असतो की हे नाही नीट जमलं, टाईम संपला, टाईम पुरला नाही, किंवा काही काहींना चांगलं जमलेलं असतं पण ऑलरेडी मॅथची एक भीती असते की जमेल का नाही, कारण ऑलरेडी एक क्वेश्चन 2 मार्क्सला असतो. सो तिथे थोडंसं बर्डन असतं आपल्यावर. आणि काय होतं की CET सेलने आता नवीन टेक्निक केली आहे जी आम्हाला आता खूप जणांना यावेळेस ऑब्झर्व झाली, की जे सोपे सम्स आहेत जे आपल्याला माहिती आहे आपल्याला इझिली सुटतात, ते सम्स 20 असे 50 पैकी 20 असे सम्स आहेत, बट ते इतके लेंदी आहेत ना की तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ते सोपे सम्स सोडवण्यातच जातो. सो तुम्ही ते सोडवत बसता की येते करून, आणि अवघड तर तुम्ही स्किप केलेले असतात, राईट. सो ते तुम्ही सॉल्व्ह करता आणि अर्ध्याच्या वरती वेळ झालेला असतो आणि मग तुम्हाला कळतं की अरे आत्ताशी तर आपले 20च क्वेश्चन झालेत, अजून आपल्याला फक्त म्हणजे खूप कमी वेळ राहिला, राईट. तर समजा अर्धा तास राहिला फक्त, तर मग ते परत अजून एक बर्डन यायला लागतं की आता काय होणार, आता फक्त 20 क्वेश्चन झाले, त्यातले पण बरोबर आहेत का नाही आपल्याला माहीत नसतं. मग ते जे आहे ते बर्डन तुम्ही कसं हँडल करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. हां, पण आता शेवटी आपल्याकडे काहीच म्हणजे त्याच्यावरती उपाय नाही आहे की अवघड प्रश्न आधी सोडवायचे. ऑब्व्हियसली आपण सगळे सोपेच आधी सोडवतो. सो सोपे आधी सोडवा तुम्ही. तुम्हाला अवघड जातं ह्याचा अर्थ सगळ्यांनाच अवघड जात असणार आहे असाच विचार करायचा. त्याच्यामुळे जास्त बर्डन येत नाही, कारण आपण हे शेवटी पर्सेंटाईल आहे, हे रिलेटेड स्कोअर असतो की टॉपर कितीचा त्याच्यावर डिपेंड. आपण असं विचार करायचं की टॉपर सुद्धा हेच येतच नसणार आहे, आपल्याला येत नाही म्हणजे. पण खरं तसं नसतं ऑब्व्हियसली. पण तुम्हाला तिथे स्वतःला थोडंसं रिलॅक्सेशनचा म्हणजे काय म्हणतात, रिलॅक्सेशन मोडमध्ये तुम्हाला जावं लागतं थोडंसं, जास्त पण नाही. पण हां, तुम्हाला तिथे जे बर्डन आहे ते खूप जास्त कंट्रोल करायला लागतं, नाही तर तुम्ही इतकं म्हणजे व्हायबल होता ना की तुम्हाला काहीच समजत नाही मग पुढे. कारण मॅथ्समध्ये कसं आपण मॅथ्सला जास्त प्रेफरन्स देतो, कारण ओव्हरऑल पर्सेंटाईल सुद्धा जर म्हणायला गेला तर ऑलमोस्ट मॅथ्सवरती
किती जास्त डिपेंड करतं आणि आपलं एकतर एक क्वेश्चन 2 मार्कात असतो. सो आता ती टेक्निक आहे CET सरांनी जी केली आहे ती की सोपे सम्स आहेत पण लेंदी आहे. ठीक आहे, तुम्ही ते सोडवा, नंतरचे जमले तर जमले, नाही तर मग तुमचे जे काय ठोकायची टेक्निक असते त्यांनी गोळा मारून टाकायचा, कारण की नंतर तर काय आपल्याकडे हे नसतं. पण ते गोळा मारताना सुद्धा विचार करायचा. जे सर आपल्याला सांगतात की ऑप्शन्स कॅन्सल कसे करायचे ते सर आपल्याला खूप छान सांगतात. जर काहीच वेळ नाही राहिला तर एक वेळ ठीक आहे की 10 सेकंदच राहिले आणि मला आता फक्त गोळा मारायचे, पण जर तुमच्याकडे आहे 10-15 मिनिटं आहेत अजून, तर तुम्ही ॲटलिस्ट तो क्वेश्चन वाचा, त्याचे ऑप्शन्स बघा, थोडं तरी तुम्हाला हिंट येईल ना की नाही हे तर नाही असू शकत त्याचा आन्सर. असे ॲटलिस्ट 2 असतील किंवा एक जरी असलं तरी तुम्ही ते कॅन्सल करू शकता आणि राहिलेले जे मग ते तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय लिहायचं. सो मॅथ्समध्ये CETचं तर असं आहे. आणि बोर्ड्समध्ये म्हणाल तर आपले जे थिअरम्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जे डेरिव्हेटिव्हचे थिअरम आहेत ते सगळे थरली करा आणि ते सुद्धा खूप प्रॅक्टिस करत राहा. आणि बोर्डसाठी सुद्धा मी टेक्स्टबुकच रेफर करेन की एक्स्ट्रा काही नाही बोर्ड्सला, फक्त की तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि तुम्हाला तिथे जे तुमचं प्रेशर आहे ते हँडल करता आलं पाहिजे अँड ऑल, ते सगळं आहे. सो मुव्हिंग फॉरवर्ड की मी तुम्हाला आता माझा एक्सपिरियन्स ह्याच्याबद्दल सांगते की जो CETमध्ये म्हणजे आपण एका पॉईंटवर पोहोचतो की जिथे आपल्याला असं वाटतं की नाही आता संपलं, आता मला काहीच येत नाही पुढचं, एवढी मेहनत केली आहे ती सगळी आता वाया जाणार आणि खूप काही विचार येतात. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की मी जेव्हा आपल्याला आधीपर्यंत वाटतं हां आपण चांगली तयारी केली, आपण जातोय, पण जेव्हा आपण खरंच त्या वातावरणात जातो थोडंफार येतं बर्डन, पण त्याला तुम्ही कव्हर करा आणि त्याची तयारी आत्तापासून करा. आणि त्यासाठीच टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही आत्ता टेस्टच्या मार्क्सला टॅकल केलं, ठीक आहे तुम्हाला कमी पडलेत तुम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करा, चांगले पडलेत तर जास्त हवेत पण जायचं नाही आणि कमी पडलेत तर जास्त हे नाराज पण व्हायचं नाही, कारण की देवाने तुम्हाला अजून एक चान्स दिला आहे तुम्हाला इम्प्रूव्ह करायसाठी. सो तुम्ही तो चान्स घ्या, त्या चान्सेस सोनं करा आणि जे तुम्हाला अजून खूप चान्सेस भेटतील. हे काय तुमची लास्ट एक्झाम नाही आहे राईट, तुम्हाला अजून पुढे खूप काही करायचं, ही तर फक्त स्टार्टिंग आहे. सो जर स्टार्टिंगच चांगली असेल तर पुढची जर्नी ऑब्व्हियसली स्टार्ट म्हणजे चांगलीच होणार आहे. आणि नेक्स्ट मी म्हणेन की जे मेंटल हेल्थ मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितले की हां तुम्हाला जर कंटाळा आला थोडा की ठीक आहे ब्रेक्स घ्या, पण ब्रेक्समध्ये सोशल मीडियापासून लांब राहा हे मी सांगेन, कारण की माझ्या फ्रेंड्सला मी खूप बघितले जे सोशल मीडियाच्या आहारी गेले. आणि सोशल मीडिया असं आहे ना की लाईक फॉर आपण इंस्टाग्रामच बोलूया की आपण स्क्रोल करत जातो, चॅटिंग करत जातो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की किती हे झाले वेळ गेला. म्हणजे ॲक्च्युली मी एक इंटरव्ह्यू ऐकला होता त्यांच्याच एका ऑफिस पर्सनचा. सो ते बोलले की आमचा असा प्रोपगंडा असतो की आम्ही दुसऱ्याला किती वेळ आपल्या ॲपमध्ये ते आपण गुंतवून ठेवतो ह्याच्यावरती आम्हाला पैसे भेटतात की तुमचा युजर तुमचा ॲप किती वेळ यूज करतोय. सो पुढचं जे सोशल मीडिया हे तुमचं ह्या वर्षीसाठी ॲटलिस्ट दुश्मन आहे असंच विचार करा, कारण की हे तुमचा इतका वेळ खाईल आणि नंतर तुम्हाला रिग्रेट करायला लागेल की तेव्हा माझ्याकडे वेळ होता पण मी तेव्हा काहीच केलं नाही आणि आता मला रडायला लागतंय. सो इंस्टाग्राम तर मी म्हणते असेल तर डिलीट करा खरंच, कारण नंतर रिग्रेट जे राहतं ना ते आयुष्यभर राहतं आणि मग नंतर तुम्हाला रडायला लागेल की मी तेव्हा करू शकत होतो किंवा होते. सो आत्ता तुमच्याकडे वेळ आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा. आणि यूट्यूब सारखा खजाना तर आपल्याकडे खूप आहे, म्हणजे यूट्यूबवरती असे असंख्य चॅनल्स आहेत ज्याला आपण फॉलो करतो. म्हणजे आपले सर आहेत, दिनेश सर आहेत आणि बरेच तुम्हाला आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे, आपल्या सगळ्यांना इंटरनेटचं म्हणजे खूप जास्त ज्ञान आहे. सो आपण ते शोधू सुद्धा शकतो. इव्हन आता टेलिग्रामवरती चॅनल्स आहेत जिथे तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स भेटतात, त्या तुम्ही रेफर करा. आपल्याला एवढे सगळे सोर्सेस भेटतात तर आपण आपल्याला ती संधी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे राईट. सो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्या पुढे मी जर सांगेन ना तर मार्क्स ओरिएंटेड प्रिपरेशन कधीही करू नका. तुम्ही जर फक्त असं बोलताय ना की नाही मला मार्क्स चांगले पाहिजेत, मग ते तुम्ही हे नाही बघणार तुम्ही कुठली पाथ फॉलो करताय हे तुम्ही कधीच बघणार नाही की मग तुम्ही कोणत्याही पाथनी चाल की बरोबर आहे चुकीची आहे तुम्ही कधीच बघत नाही. फक्त मला मार्क्स चांगले पाहिजेत असं कधी पण प्रयत्न करू नका. असा प्रयत्न करा की हां मी माझं 100% देणार आहे. ॲट लास्ट जेव्हा माझा रिझल्ट येईल, जेव्हा मी मागे वळून पाहिजे तेव्हा मला एकच वाटलं पाहिजे की येस आय गेव माय 100%. मी माझं पूर्ण जे काय माझ्यामध्ये होतं मी माझं 100% दिलं आहे आणि आता मला रिग्रेट नाही आहे की मी जे काय दिलं ते मी केलं आहे आणि माझा रिझल्ट खूप चांगला आला आहे. सो मला आता एक सांगायला आवडेल की आपल्या क्लासचीच एक पासआउट स्टुडंट आहे नेहा शिंदे, जी आता VJTIमधून सुद्धा पासआउट झाली. तर तिने मला खूप छान सेंटेन्स सांगितलं होतं, ते माझ्या अजूनही लक्षात आहे. म्हणजे त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण जर्नीकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह बदलला. तर तिने सांगितलं होतं की फोकस ऑन युअर
प्रिपरेशन रेस्ट ऑल विल बी इन इट्स प्लेस. म्हणजे काय की तुमच्या हातात आत्ता जे आहे ना ते तुम्ही पूर्णपणे करा. म्हणजे जे काही आहे तुमच्याकडे वेळ आहे, आता इतका वेळ, आता अशी तर जुलै आहे, तुमच्याकडे अजून खूप महिने आहेत, तुमच्या हातात आता वेळ आहे, तुमच्याकडे जे प्रिपरेशनला सोर्सेस आहेत तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करा. तुम्ही जे काही तुमच्या आतमध्ये आहे ना जे आपण म्हणतो सेल्फ मोटिवेशन ते सगळं बाहेर काढा आणि पूर्ण 100% तुमचं द्या. आणि मी ह्याची गॅरंटी देते जर तुम्ही 100% दिलं असेल ना तर तुमचा रिझल्ट हा हमखास चांगलाच येणार आहे. असं कोणीही नाही ज्यांनी स्वतःच 100% दिलंय पण तरी त्याला फेलर आले. आणि जर का तरी तुम्हाला वाटलं ना की नाही मला एवढे मार्क्स नाही पडले तर एक समजून घ्या की ते तुमच्यासाठी अजून पुढे काहीतरी चांगलं देवाने करून ठेवलंय. त्यासाठी तुम्हाला आता थोडंसं त्यांनी खाली खेचलं सो दॅट तुम्ही पुढे जाऊन अजून उंच भरारी घेऊ शकाल. राईट. सो आत्ता तुमच्या हातात वेळ आहे. तुम्ही आता पूर्ण जे काय प्रिपरेशन आहे ते पूर्ण मन लावून करा. आतमधून जे मोटिवेशन आहे ते सगळं लावून पणाला लावून करा मी तर म्हणेन. कारण की जेव्हा माझा रिझल्ट लागला तेव्हा माझं हे नव्हतं की मला किती मार्क्स भेटतील किंवा काय असेल किती पर्सेंटेज, माझं काही म्हणत नव्हतं. मला माहित होतं मी माझं 100% दिलंय. आता जे काही आहे ते मला एक्सेप्ट करायचंय. एक्सेप्ट करायचं इन द सेन्स की असं नाही की हां ठीक आहे भेटलं आता जाऊ दे. जर तुमच्या चुका झाल्यात ऑब्व्हियसली माझ्याकडून सुद्धा थोड्याफार चुका झाल्या होत्या प्रिपरेशन करताना, काही माझं राहिलं होतं करायचं, तर त्या आता मला सुधारायला पाहिजेत. राईट. तुम्ही त्या चुका तशाच सोडून दिल्या मागे तर काहीच उपयोग नाही. तुम्ही त्या चुकांमधून शिकलं पाहिजे आणि तुमच्या चुकात सगळ्यात मोठं तुमचा सपोर्ट असतात की पुढे जाऊन तुम्हाला जास्त त्रास होऊ नये ना, म्हणून तुम्हाला आत्ता चुका करणं पण खरं महत्त्वाचं आहे. पण इतकंही नाही करायचं की नंतर रिग्रेट होईल. सो आता तुमच्या ज्या चुका होतील तुम्ही त्यातून शिका. रिझल्टचं जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपण हे सगळं का करतोय, म्हणजे तुम्ही प्रिपरेशन कराल आता तर स्टार्टिंग आहे, तुम्हाला अजून खूप महिने आहेत. खूप महिन्यानंतर एका पॉईंटला तुम्ही याल की खूप झाला ते इतका अभ्यास केलाय मी आता मला कंटाळा आलाय. तेव्हा शांत बसायचं, एकदा विचार करायचा की आपण हे का स्टार्ट केलं होतं. आता जे हॉस्टेलची मुलं आहेत किंवा आपण इथे का आलो होतो, आपण कोणत्या मोटिवेशनने आलो होतो हे लक्षात घ्या. तुमच्या आई वडिलांचा चेहरा समोर ठेवा, तुमच्या शिक्षकांचा चेहरा समोर ठेवा. त्यांनी जे तुमच्यासाठी केलं ते या जगात कोणीही दुसरं करणार नाही. आता असं नाही की मी तुमच्यापेक्षा खूप मोठे आणि मी तुम्हाला काही सांगते, पण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मलाही आधी मी तुमच्यासारखीच होते की मलाही वाटायचं हे काय सांगतायत असं, पण नंतर जेव्हा रिझल्ट नंतर किंवा इव्हन आपण बाकीच्या मुलांना बघतो की अरे आपण त्यांच्याकडे बघून आपल्याला समजतं की आपण आपल्या आई वडिलांचं ऐकलं, आपण आपल्या पॅरेंट्सचं ऐकलं, सो आपण आज इकडे. त्यांचं ते आपल्यापेक्षा थोडंसं खाली असतात कारण ते डिस्ट्रॅक्ट झालेले असतात कुठेतरी. सो तुम्हाला ते रिग्रेट नाही राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की या पूर्ण प्रिपरेशनमध्ये रिझल्ट तर तुमचा चांगला येणार आहे नो डाऊट, पण जे महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सांगेन रिग्रेट हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला रिग्रेट राहिला तर तो आयुष्यभर तसाच राहतो. तो परत तुम्ही काही करा, तो आता 12वीचं वर्ष गेलं तर परत तर येणार नाही. राईट. सो तेव्हा तुम्हाला वाटेल अरे आपल्याकडे वेळ होता, आपल्याकडे सगळे सोर्सेस होते पण आपण नाही करू शकलो. पण हेच जर तुम्ही हे सगळं पूर्ण वर्ष नीट अभ्यास केला तर ते जे रिझल्टच्या दिवशीचा जो आनंद असतो ना, जे आपले कधीही फोन न करणारे नातेवाईक कॉंग्रॅच्युलेशन्स करायला फोन करतात ना, तो आनंद आपल्या पॅरेंट्सवरचा म्हणजे पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरचा आनंद, इव्हन आपल्या टीचर्सला किती प्राऊड वाटतं आपल्याबद्दल, इव्हन हे सगळं त्याचं होत्या स्वतःला जे स्वतःबद्दल प्राऊड वाटतं ना ती खूप वेगळी फिलिंग असते. मी ती एक्सपिरियन्स केली आहे. सो रिग्रेटपेक्षा कधी चांगलं ही फिलिंग असते. आणि तुम्ही पूर्ण जेव्हा रिझल्ट लागतो ना, जेव्हा तुम्ही मागे वळून बघता की यार मी हे करून दाखवलं, मी माझं 100% दिलं, तेव्हा तुम्ही जो आनंद असतो तो खूप मोठा असतो मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर हे सगळं तर आहेच, बट साईड बाय साईड तुम्ही तुमची पॅशन सुद्धा जपली पाहिजे. बरेच मुलांना स्पोर्ट्स आवडतात, परत वेगळे आर्ट्सचे फॉर्म्स आहेत, आपण सगळं करतो. अभ्यासाबरोबर ते सुद्धा करा सो दॅट की तुमचा बॅलन्स राहतो. तुम्ही एकच गोष्ट सारखी सारखी केलीत ना तर तुम्हाला त्यामधला इंटरेस्ट सुद्धा निघून जाणार आणि काहीच म्हणजे मजाच येणार नाही ते करायला. सो तुम्ही ते जे आपलं पॅशन आहे ते साईड बाय साईड जपा. भलेही तुम्हाला थोडासा वेळ का होईना तुम्ही वाचन करा, ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचं माइंड थोडंसं फ्रेश करा सो दॅट की तुम्ही पुन्हा रिस्टार्ट करू शकाल. आणि नंतरचं जर मी म्हणेन तर संगत खूप महत्त्वाची आहे आपल्या या पूर्ण जर्नीमध्ये. हे खूप इम्पॉर्टंट वर्ष आपल्या सगळ्यांसाठी. आणि ह्याच्यासोबत संगत म्हणजे काय की आता हॉस्टेलची मुलं मुली कोणासोबत राहतायत, आता त्यांच्याकडे तो ऑप्शन नाही की माझी करून पार्टनर अशी आहे, तो असा आहे आणि ते काय आपण काय त्याला करू शकत नाही. पण आपला स्वतःवरती विश्वास आहे. दुसरा काय करतोय ह्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये, आपण स्वतः काय करतोय ह्याच्यावरती आपला कंट्रोल आहे. इव्हन आपण इथे अभ्यास करतोय, आपले मित्र
विचार, त्यांचे जे थॉट्स आहेत ना, हे तुमच्या प्रिपरेशनवरती खूप इन्फ्लुएन्स करतात आणि ते जर तुम्ही चांगल्या संगतीत असाल तर नो डाऊट तुम्हाला सगळं चांगलंच भेटणार आहे. पण जर तुम्ही वाईट संगतीत असाल तर मी असं म्हणणार नाही की कोणाचे फ्रेंड्स वाईट असतात, फ्रेंड्स नेहमी चांगलेच असतात, पण आपण ओळखता आलं पाहिजे आपल्याला की त्यांचे थॉट्स काय आहेत. जर ते चांगले असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही त्यांची साथ कधीच नाही सोडली पाहिजे. पण जर थोडेसे वेगळे असतील, कारण की बघा हे वर्ष महत्वाचे, हे जर गेलं तर परत येणार नाही, राईट. सो जे ते तुमच्या फ्रेंडचे थॉट्स आहेत, जर तुम्हाला वाटलं की नाही हे मला डिस्ट्रॅक्शन म्हणून एक काम करतंय, तर त्या क्षणी तिथून लांबवा. अजिबात विचार करू नका माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला काय वाटेल, तो नंतर तुमच्या रिझल्टच्या वेळेस तुमच्यासोबत रडायला येणार नाहीये. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही आता जसं आहात, मलाच एका टीचरनी सांगितलं होतं की हे वर्ष इतकं महत्वाचं आहे ना की सेल्फिश राहायचं या वर्षामध्ये. अशाने नाही की पूर्ण ॲटिट्यूड की म्हणजे मी म्हणजे काय, असं नाही, की तुम्हाला तुमच्या मनात फक्त तुमच्याबद्दल विचार आला पाहिजे. दुसऱ्याला काय वाटतंय, त्याला काय वाटेल, त्याचा अजिबात विचार करायचा नाही. जर तुम्हाला तुमचा त्याच्यात फायदा दिसतोय, तुम्हाला माहिती आहे तुमच्या ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल, तर तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. आणि सर तर आपल्याला सांगतच असतात की ह्याच्याबरोबर बस, किंवा जर त्यांना वाटलं की बाबा तू ह्याच्यासोबत राहा, हे तुला चांगलं गाईड करू शकतील, तर तुम्ही त्यांचं नक्कीच ऐकलं पाहिजे. आणि ॲट द लास्ट तर मी म्हणेन की सरांनीच मला खूप हेल्प केली आहे. सरांमुळेच मी आज इथे असं मी म्हणेन. आणि मी तर कधी विचार केला नव्हता की मी जिथे शिकले, हाच क्लासमध्ये बसून मी 2 वर्ष शिकले, तिथेच येऊन मला परत माझ्या जुनियर फ्रेंड्सला गाईड वगैरे करायला, असं मी कधीच विचार सुद्धा केला नव्हता. बट मी सरांना ह्याच्याबद्दल खूप आभारी आहे त्यांची की त्यांनी मला इतकी छान संधी दिली. आणि होप सो तुम्ही सगळे तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये असं छान प्रगती करत राहाल. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर म्हणजे माझ्यापेक्षा छान तर तुम्हाला सरच सांगतील. तरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. इवन मी आता माझं नवीन यूट्यूब चॅनल काढलेलं आहे सुरभी निकम नावाचं, तिथे मी माझे एक्सपिरियन्स शेअर करत राहील, तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स देत राहील. ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ते शेअर करा. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. आणि जर माझ्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट हवी असेल ते सुद्धा मला सांगा, की कारण माझं तर काही मी एवढी पण मोठी नाही आहे तुमच्यापेक्षा, मी तुमच्यासारखीच आहे. तुमच्या फक्त जी तुम्ही आत्ताच्या जर्नीत आहे त्याच्या जर्नीतून मी आत्ताच पासआउट झाली, सो दॅट माझ्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. तोच फक्त मला वाटतं की तुमच्या सगळ्यांसोबत तो शेअर झाला पाहिजे. आणि एवढीच माझी इच्छा आहे. आणि लास्टला तर मी म्हणेन की अगेन मी सरांना, कुलकर्णी सरांना सुद्धा खूप थँक्यू बोलेल, सगळ्यांनी मला सपोर्ट केला. अँड थँक्यू एव्हरीवन अँड ऑल द बेस्ट.